केडीएमसी निवडणुकीत बिनविरोध निवडून येणाऱ्या उमेदवारांचं नेमकं काय होणार पाहूया या खास रिपोर्टमधून। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या राजकीय मैदानात सध्या अभूतपूर्व खळबळ उडाली आहे। महायुतीचे 20 उमेदवार बिनविरोध निवडून आल्याचा दावा भाजप आणि शिवसेनेकडून केला जातोय। तरीही सामाजिक कार्यकर्ते आणि विरोधी पक्षांनी या प्रक्रियेला लोकशाहीची हत्या ठरवत थेट न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याचा निर्णय दिलाय। नोटा हा मतदारांचा घटनात्मक अधिकार असताना तो डावलून विजय घोषित कसा केला जातो असा सवाल उपस्थित होतोय। नेमका वाद काय आहे ते आपण जाणून घेऊया। निवडणूक नियमानुसार जर एखाद्या प्रभागात केवळ एकच उमेदवार असेल तर त्याला बिनविरोध विजयी घोषित केलं जातं। मात्र या प्रक्रियेत ईव्हीएम मशीनवरील नोटा या पर्यायाचा विचारच केला जात नाही। आरटीआय कार्यकर्ते श्रीनिवास घाणेकर यांनी केलेल्या दाव्यानुसार नोटा हा देखील एक तांत्रिक उमेदवार आहे। जर मतदारांना त्या एका उमेदवाराला नाकारायचीच असेल तर त्याच्याकडे नोटाचा पर्याय असायला हवा। जर नोटाला मिळालेली मतं ही उमेदवारापेक्षा जास्त असतील तर ती निवडणूक रद्द करून पुन्हा घेणं बंधनकारक असतं, अशी मागणी श्रीनिवास घाणेकर यांनी केली आहे। सर्वोच्च न्यायालयाने 2013च्या निकालात नोटा हा अधिकार मतदारांना दिलाय। अशा परिस्थितीत मतदान न घेता थेट विजय घोषित करणं म्हणजे मतदारांना त्यांच्या नकार देण्याच्या अधिकारापासून वंचित ठेवणं आहे, असंही श्रीनिवास घाणेकर यांनी म्हटलंय। शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख अल्पेश भोईर यांनी या बिनविरोध प्रक्रियेमागे मोठी आर्थिक उलाढाल आणि दबाव असल्याचं म्हटलंय। विरोधकांचे अर्ज मागे घेण्यासाठी त्यांना धमकावण्यात आलंय, तसंच विविध प्रलोभनं देण्यात आलेत। विरोधकांना साधारण 50 लाख ते 1 कोटी रुपयांपर्यंतची ऑफर दिली गेल्याचा आरोपही त्यांनी केलाय। आचारसंहिता कालावधी आणि अधिकृत निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय कोणालाही स्वतःला विजयी घोषित करण्याचा कायदेशीर अधिकार नाही। त्यामुळे आता ठाकरे गट या प्रक्रियेविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याच्या तयारीत आहे। निवडणूक आयोगाच्या सध्याच्या नियमानुसार जर उमेदवार एकच असेल तर मतदान घेतलं जात नाही। मात्र अलीकडच्या काळात सर्वोच्च न्यायालयानं बिनविरोध निवडणुकीतही मतदारांना आपली नापसंती व्यक्त करण्याची संधी असावी का यावर विचार सुरू केला। जर न्यायालयाने या प्रकरणात हस्तक्षेप केला तर केडीएमसीचे हे 20 निकाल धोक्यात येऊ शकतात। विजयाचा गुलाल नोटाच्या कायदेशीर कचाट्यात अडकणार का हा देखील आता प्रश्न उपस्थित होतोय। जर हा वाद न्यायालयात टिकला आणि न्यायालयाने मतदानाचा आदेश दिला तर प्रशासनाला पुन्हा त्या प्रभागांमध्ये मतदानाची व्यवस्था करावी लागेल। तसंच नोटाला सर्वाधिक मतं मिळाल्यास संबंधित उमेदवाराला 6 वर्षांपर्यंत निवडणूक लढवण्यास बंदी घालण्याची मागणीही आता जोर धरू शकते। त्यामुळे कल्याण डोंबिवलीच्या 20 प्रभागातील विजयाचा गुलाल नोटाच्या कायदेशीर कचाट्यात अडकतो का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।